नमस्कार, मी सुनील दरेकर. अनमोल ज्ञान या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी प्रेसिडिंग ऑफिसर डायरी. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. जेव्हा मतदान सुरू होईल तेव्हापासून आपल्याला ही डायरी भरत राहायची आहे. मित्रांनो, हे सादरीकरण प्रशिक्षण व माहितीच्या उद्देशाने तयार केलेले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचना परिपत्रके किंवा अधिसूचना यांना पर्याय म्हणून हे सादरीकरण वापरण्याचा याचा उद्देश नाही. या सादरीकरणामधील माहितीची आम्ही सर्वतोपरी पडताळणी केली असली तरी त्यामध्ये कोणत्याही चुका किंवा त्रुटी नसल्याची हमी देऊ शकत नाही. वाचकांना भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अद्ययावत सूचना वाचून त्यानुसार कार्यवाही करावी. चला पाहूया मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी कशी भरायची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ डेमो व्हिडिओ आहे. मतदारसंघाचे नाव ठळक अक्षरात आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मतदानाची जी तारीख आहे ती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव, क्रमांक 124 आणि जे नाव आहे पिंपरी अवघड. यापैकी कोणत्याही ठिकाणी मतदान केंद्र आहे अशा पद्धतीने या ठिकाणी 1, 2 आणि 3 ही जी नावं दिलेली आहेत. तर सरकारी किंवा निम सरकारी इमारत हे जे केंद्र आहे हे सरकारी इमारतीमध्ये झाले असल्याने या ठिकाणी आपल्याला अशी टिक करायची आहे. आकडा 4, स्थानिक भागातील मतदान अधिकाऱ्यांनी नेमणूक केली असल्यास त्यांची संख्या. इथं नेमणूक केलेली नसल्याने इथं 00 लिहिलेलं आहे. यथोचितरित्या नेमलेल्या मतदान अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत एखादा मतदान अधिकाऱ्याची नेमणूक केली असल्यास ती नेमणूक व अशा नेमणुकीची कारणे. या ठिकाणी नेमणूक झालेलीच नसल्याने इथं नाही असं म्हणायचं आहे. पहा मित्रांनो, आकडा जो 6 आहे हा मतदान यंत्र EVM मशीन या संदर्भातील आहे. या ठिकाणी 1, 2, 3, 4 असे मुद्दे दिलेले आहेत आणि म्हणून मी काय केलेलं आहे की याला असं एक विशिष्ट चौकोन केलेला आहे. म्हणजे 6 जो आकडा आहे हा फक्त मतदान यंत्र याविषयी माहिती आहे, म्हणजे CU व BU ची माहिती. ठीक आहे. तर एक वापरलेल्या नियंत्रण युनिटांची संख्या म्हणजे CU ची संख्या, कंट्रोल युनिटची संख्या आपण एकच वापरले म्हणून 01. 2, वापरलेल्या नियंत्रण युनिटांचा किंवा युनिटांचे अनुक्रमांक. इथं ऑब्लिक का दिला आहे? एक असेल तर युनिटांचा आणि अनेक असतील तर युनिटांचे. तर एकच वापरले म्हणून त्याचा नंबर या ठिकाणी जो इथं नंबर मेन्शन केलेला असतो तो नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. उदाहरणार्थ मी या ठिकाणी असं लिहिलं आहे BCUAD 42724. ठीक आहे. आकडा 3, वापरलेल्या मतदान युनिटांची संख्या म्हणजे BU म्हणजे बॅलेट युनिट. हे बॅलेट युनिट त्याचा आपण किती वापरलेत? एकच वापरले तर या ठिकाणी 01. वापरलेल्या मतदान युनिटांचा अनुक्रमांक या ठिकाणी जो इथं लिहिलेला असेल तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. आकडा 7 जो आहे हा कागदी मोहरांची माहिती या संदर्भातील आहे. मग वापरलेल्या कागदी मोहरांची संख्या एकच वापरली. वापरलेल्या कागदी मोहरांचा अनुक्रमांक यावर जो अनुक्रमांक असेल तो या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक लिहायचा आहे. आकडा 7A हा स्पेशल टॅगची माहिती या संदर्भातील आहे. ठीक आहे. तर पुरवलेल्या विशेष खून चिठ्ठ्या म्हणजे स्पेशल टॅग तर आपल्याला 3 दिलेल्या आहेत आणि म्हणून पुरवलेल्या म्हणजे आपल्याला दिलेल्या 3 आहेत. वापरलेल्या विशेष खून चिठ्ठ्यांचा अनुक्रमांक या 3 पैकी आपण एक स्पेशल टॅग वापरलेला आहे म्हणून हा जो स्पेशल टॅग आहे यावरचा जो नंबर असेल तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. आणि वापरलेल्या विशेष खून चिठ्ठ्यांची संख्या म्हणजे आपल्याला 3 दिल्या पैकी आपण एक वापरला त्याचा अनुक्रमांक या ठिकाणी दिला. वापरलेल्या विशेष खून चिठ्ठ्यांचे अनुक्रमांक जर समजा अजून वापरलेला असेल, वापर न करता परत केलेल्या विशेष खून चिठ्ठ्यांचे अनुक्रमांक आपल्याला 3 देण्यात आल्या, एक वापरलं म्हणजे सुरुवातीची आपण वापरली आणि म्हणून राहिलेल्या ज्या 2 आहेत उदाहरणार्थ 65 ही तर वापरली, 66 आणि 67 हे आपण परत केलेले आहेत. 7B व्हीव्हीपॅटची संदर्भातली माहिती आहे. तर ज्या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट वापरले असेल त्या मतदान केंद्राकरिता लागू असेल.
या ठिकाणी आपण ते वापरलेलं आहे, त्याला आपण प्रिंटर असंही म्हणतो. तर वापरलेल्या मुद्रकांची संख्या व्हीव्हीपॅट किती वापरलं आहे आपण? एकच वापरलं आहे आणि त्याचा अनुक्रमांक या ठिकाणी जो असेल तो या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे. ज्या उमेदवारांनी मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधींची नेमणूक केली होती अशा उमेदवारांची संख्या. तर 8 नंबरचा जो आकडा आहे, तर ही संख्या आपल्याला या ठिकाणी प्रतिनिधींची लिहायची. तर 3 माझ्या केंद्रावर होते म्हणून मी 3 दिलेला आहे. मतदानाच्या प्रारंभी हजर असलेल्या मतदान प्रतिनिधींची संख्या 3ही हजर होते म्हणून 03. उशिरा आलेल्या मतदान प्रतिनिधीची संख्या, कोणीच उशिरा आलं नसल्याने इथं 00 लिहिलेलं आहे. मतदान बंद करतेवेळी हजर असलेले मतदान प्रतिनिधी किती होते? तर 3च होते म्हणजे 3 होते. या ठिकाणी आपण 3 लिहिलेलं आहे. ठीक आहे. 10 मतदारांची ही माहिती आहे. 1 मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या एकूण मतदारांची संख्या. एकूण मतदार जे आहेत 821 या बूथवर होते म्हणून इथं 821 मी लिहिलेलं आहे. मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीनुसार मत देण्यास परवानगी असलेल्या मतदारांची संख्या 821च आहे. मतदार नोंदवहीमध्ये म्हणजे नमुना 17A प्रत्यक्षपणे मतदान केलेल्या मतदाराची एकूण संख्या. तर 821 पैकी 641 जणांनी मतदान केलेलं आहे म्हणून आपण इथं 641 असं लिहिलेलं आहे. मतदान यंत्राप्रमाणे नोंद झालेल्या मतांची संख्या म्हणजे काय मित्रांनो? नमुना 17A मध्ये मतदार नोंदवहीमध्ये जेवढी संख्या आलेली आहे, जेवढ्यांनी मतदान केलेलं आहे, तेच या ठिकाणी मतदान यंत्रामध्ये म्हणजे कंट्रोल युनिटमध्ये आपल्याला 641 दिसलेलं आहे. म्हणजे वहीतलं आणि यंत्राचं हे जुळलेलं आहे 641. मतदान करण्यास नकार दिलेल्या मतदारांची संख्या कोणतीही असल्यास या ठिकाणी कोणीही नकार न दिल्याने या ठिकाणी मी 00 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी 2 सह्या आहेत. अधिकारी क्रमांक 1, अधिकारी क्रमांक 2. ठीक आहे. चला पुढे पाहूया. 11 मतदान केलेल्या मतदारांची संख्या 641. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? पुरुष किती, स्त्रिया किती, तृतीय लिंगी किती आणि या तिघांची बेरीज म्हणजे एकूण किती, या ठिकाणी आपल्याला आकडे व्यवस्थित भरायचे आहेत. तर 641 जणांनी मतदान केलं होतं. पैकी पुरुष 353 होते, स्त्रिया 288 होत्या आणि तृतीयलिंगी या बूथवर कोणी नसल्याने इथं 00 केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने एकूण जे आहे या दोघांची जी बेरीज आहे 641 आहे. ठीक आहे. आक्षेपित मते निरंक लिहिलेलं आहे आणि त्यामुळे स्वीकारलेल्या आक्षेपांची संख्या डॅश, नाकारलेल्या आक्षेपांची संख्या डॅश, जप्त केलेली रक्कम रुपये डॅश. निरंक असल्याने या ठिकाणी डॅश 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 असं येईल. आकडा 13 निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतर मतदान केलेल्या व्यक्तींची संख्या या बूथवर असं कोणीही नसल्याने निरंक लिहिलं गेलेलं आहे. मतदान केलेल्या भारताबाहेरील मतदारांची संख्या या ठिकाणी निरंक आहे. या ठिकाणी सोबतच्या मतदान केलेल्या मतदाराचा संख्या म्हणजे असं कुणीही नसल्याने इथं निरंक लिहिलेलं आहे. बदली व्यक्तीद्वारे मतदान केलेल्या मतदारांची संख्या निरंक आहे. प्रदत्त मते या ठिकाणी नसल्याने निरंक देण्यात आले आहे. मतदारांची संख्या इथं निरंक आहे. ज्यांच्याकडून वयासंबंधीचे प्रतिज्ञापत्र घेतले असे कोणीही नसल्याने डॅश, ज्यांनी असे प्रतिज्ञापत्र देण्यास नकारले डॅश. मतदान तहकूब करणे आवश्यक झाले काय तसे असल्यास अशा तहकुबीची कारणे. तर मतदान तहकूब झालेलेच नसल्याने या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे. दर 2 तासांमध्ये झालेल्या मतदानाची संख्या या ठिकाणी लिहावायची आहे. तर मतदान अधिकारी क्रमांक 1 याने दर 2 तासाला जो आपला PRO असेल म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष असतील त्यांना ही आकडेवारी सांगायची आहे. तर सकाळी 7 ते 9 अशा पद्धतीने या ठिकाणची आकडेवारी आपल्याला द्यायची आहे. तर या केंद्रावर पहा पुरुष 27, स्त्री
6 एकूण 33 जणांनी मतदान 7 ते 9 या वेळेत केलेलं आहे आणि म्हणून महान एकूण 33 आलेले आहे. आता पहा 9 ते 11. 9 ते 11 मध्ये पुरुष 46, स्त्री 8, एकूण 54. आता या ठिकाणी काय करायचं आहे, महान एकूण 33 अधिक 54 हा आकडा आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे, म्हणजे 87 झालेला आहे. 33 अधिक 54 87. अशा पद्धतीने आपल्याला 5 ते 6 चे आकडेवर या ठिकाणी घ्यायचे आहे. या ठिकाणी पहा 522 अधिक 119 641, म्हणजे आपला आकडा जुळलेला आहे. म्हणजे एकूण 641 जणांनी मतदान केलेलं आहे, तर या ठिकाणी 641 हे मतदान जुळून आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पुरुष संख्या, स्त्री संख्या, एकूण आणि महान एकूण अशा पद्धतीचे कॉलम करून किंवा असे लिहून या ठिकाणी नोंदवायचे आहे. 19 मतदान केंद्रावरील भेट पत्रकानुसार भेट देणाऱ्यांचा तपशील या ठिकाणी आहे. तर हा जो तपशील आहे, भेट देणारे अधिकारी असतील तर त्यांचं नाव लिहायचं आहे, या ठिकाणी ते नोंदवायचं आहे. भेटीची वेळ या ठिकाणी लिहायची. मतदान प्रक्रियेचे संक्षिप्त वर्णन, म्हणजे शांतता पूर्ण झाला आहे, काही घटना घडलेली आहे, हे संपूर्ण या ठिकाणी नोंद करायची आहे. ठीक आहे. मतदान संपतेवेळी रांगेत उभे असलेल्या मतदारांना दिलेल्या चिठ्ठ्यांची संख्या. जर समजा मतदान संपतेवेळी रांगेत उभे असलेले मतदार जर असतील तर आपल्याला अशा पद्धतीने चिठ्ठ्या वाटायच्या आहेत की मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं आहे. तर या ठिकाणी या बूथवर असं कोणी नसल्याने निरंक असं लिहिण्यात आलं आहे. जर तसं असेल तर आपण या ठिकाणी ती संख्या, म्हणजे किती मतदारांना आपण चिठ्ठ्या वाटलेल्या आहेत ते या ठिकाणी लिहायचं आहे. अशा शेवटच्या मतदाराने त्याचे व तिचे मत दिल्यानंतर अंतिम मतदान ज्यावेळी बंद केले त्यावेळेस, म्हणजे शेवटचं जे मतदार असेल त्यांनी ज्यावेळेस मतदान केलंय ती वेळ, म्हणजे मतदान बंद करण्याची वेळ आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. निवडणूक विषयक अपराधांची तपशीलवार नोंद. या ठिकाणी असं काहीच नसल्याने निरंक असं लिहिण्यात आलं आहे. खालील प्रकारच्या प्रकरणांची संख्या निरंक आहे. म्हणजे काय की मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात प्रचार करणे कोणीच केला नसल्याने निरंक या ठिकाणी लिहायचा आहे. हा शब्द निरंक या ठिकाणी नोंदवायला पाहिजे होता, तो वर गेलेला आहे. ठीक आहे. तर मतदारांबाबत तोतेगिरी इथं कोणीच केलेली नसल्याने निरंक. मतदान केंद्रावरील सूचना यादी किंवा इतर कागदपत्र लबाडीने खराब करणे, नष्ट करणे किंवा काढून टाकणे असं जर कोणी केलेलं असेल तर या ठिकाणी ते नोंदवायचं आहे. परंतु या बूथवर कोणी तसं केलं नसल्याने या ठिकाणी निरंक लिहिलेला आहे. मतदारांना लाच देणे निरंक. मतदारांना आणि इतर व्यक्तींना धाक दपट्या दाखविणे, म्हणजे कोणी दम दिलेला आहे किंवा धाक दिलेला आहे की इथंच मतदान कर, असंच कर, असं कोणी नसल्याने निरंक लिहिलेला आहे. मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर या ठिकाणी तशी नोंद करायची, नसेल तर निरंक लिहायचा आहे. पुढील गोष्टीमुळे मतदान खंड पडला होता काय किंवा अडथळा आला होता काय, तर या ठिकाणी या बाबी आहेत. तर दंगा, उघड हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, मतदान केंद्र ताब्यात घेणे, मतदान यंत्रातील बिघाड, इतर कोणतीही कारणे. तर अशा पद्धतीने या बूथवर काहीच घडले नसल्याने नाही 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 असं लिहून टाकायचं आहे. ठीक आहे. मतदान केंद्रावर वापरण्यात आलेल्या कोणत्याही मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानास पुढील गोष्टीमुळे बाधा आली किंवा काय त्याबद्दलचा तपशील द्यायचा आहे. तर बाधा वगैरे काय आली नसल्याने इथं नाही असं लिहिलेलं आहे. तर मतदान केंद्रावर वापरण्यात आलेले मतदान यंत्र मतदान केंद्राध्यक्षाच्या ताब्यातून बेकायदेशीर बाहेर नेण्यात आले काय, नाही. अकस्मात नष्ट झाले वा गहाळ झाले किंवा हेतुपूर्वक नष्ट करण्यात किंवा गहाळ करण्यात आले काय, नाही. खराब करण्यात आले किंवा त्यात अनधिकृतपणे फिरवी करण्यात आली काय, नाही. उमेदवारांनी प्रतिनिधी केलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्यास, आता या ठिकाणी या बूथवर तक्रार झाली नसल्याने नाही असं मी लिहिलेलं आहे. कायदा व सुव्यवस्था यांचा भंग झाल्याच्या प्रकारांची संख्या. आता या ठिकाणी अशा प्रकारचा कायदा सुव्यवस्था भंग झालेलाच नसल्याने नाही असं लिहिलेलं आहे. मतदान केंद्रावर झालेल्या चुका व नियमबाह्य गोष्टी असल्यास
त्याबद्दलचा अहवाल. तर नियमबाह्य गोष्टी कोणत्याही घडल्या नसल्याने या ठिकाणी मी नाही असं लिहिलेलं आहे. मतदानाच्या सुरुवातीपूर्वी आणि जरूर तर मतदान चालू असताना नवीन मतदान यंत्र वापरले असेल तेव्हा आणि मतदान संपल्यानंतर आवश्यक प्रतिज्ञापत्रे केली आहेत काय, तर अशा प्रतिज्ञापत्र तयार केलेलं आहे. त्यामुळे इथं मी होय असं लिहिलेलं आहे. ठिकाण आपल्याला लिहायचं आहे आणि तारीख टाकायची आहे. मतदान केंद्राध्यक्ष यांची या ठिकाणी सही असेल आणि जो आपल्याला शिक्का दिलेला आहे तो शिक्का या ठिकाणी आपल्याला मारायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने केंद्राध्यक्ष यांनी दैनंदिनी कशी भरायची हे आपण अगदी सविस्तर पाहिलेलं आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकरच नवीन व्हिडिओ येत आहे. विधानसभा कोणत्या पॉकेटमध्ये कोणती लिफाफे भरायचे, काय बदल झालेला आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जय हिंद.